Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next problem based on consignment account. First of all, read our problem carefully. Avtar Singh of Amritsar sent 1,000 quintals of wheat on consignment basis to H and Sons of Shimla at rupees 700 per quintal. He spent rupees 25,000 on freight, insurance and forwarding charges. H and Sons received the consignment by spending rupees 2,500 for carriage inward. They sold the entire consignment and realized rupees 10 lakh after incurring an expenditure of rupees 30,000 as go down charges and selling expenses. They are entitled to commission of 10% on gross sales. The remitted the balance after deducting expenses and commission to Avtar Singh. Prepare consignment account. So आपल्याला इथे काय करायचं आहे? कन्साइनमेंट अकाउंट एकच ड्रॉ करायचं आहे. सो कन्साइनर कोण आहे आणि कन्साइनी काय आहेत हे पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला क्लिअर करावं लागेल. कन्साइनरने किती गुड्स सेंड केलेले आहेत, कन्साइनीने किती रिसीव्ह केलेले आहेत, किती सेल केलेले आहेत, हे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. सो जसं की अवतार सिंग ऑफ अमृतसर सेंट 10,000 क्विंटल. So Avtar Singh, he is a consignor, okay, and H and Son, he is consignee. So basic गोष्ट लक्षात आली, consignor कोण आहे आणि consignee कोण आहे. Consignor ने 1,000 क्विंटल वीट काय केलेले आहेत, सेंड केलेले आहेत at the rate rupees 700 per quintal. सो गुड्स आपल्याला टोटल कॅल्क्युलेट करावे लागतील. 1,000 into 700 हे आपल्याला टोटल गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट मिळेल. सेकंड एंट्री घेतो आपण कन्साइनर एक्सपेन्सेस. सो कन्साइनरने किती एक्सपेन्सेस पे केलेले आहेत, ही स्पेंड 25,000 फ्रेट, इन्शुरन्स अँड फॉरवर्डिंग चार्जेस चे मिळून किती आहेत ते 25,000. देन सम एक्सपेन्सेस पेड बाय द कन्साइनी. सो कन्साइनीने एक्सपेन्सेस स्पेंड केलेले आहे 2,500 फ्रेट कॅरेज इनवर्ड. सो फर्स्ट येतील 2,500 अँड देन 30,000 ॲज अ गोडाऊन चार्जेस. सो 30,000 काय केलेले आहेत, गोडाऊन चार्जेस पे केलेले आहेत. आणि जो ग्रॉस सेल्स होईल त्यावरती कमिशन पे करायचं आहे 10%. ओके, इट्स बेसिक इन्फॉर्मेशन. सो आपण जसं कालच्या प्रॉब्लेम मध्ये बघितलं होतं, डेबिट साइडला 3 एंट्री, क्रेडिट साइडला 2 एंट्री. पण त्या 2 एंट्री कोणत्या असणार आहेत, फर्स्ट एक असेल सेलिंगची आणि सेकंड असेल स्टॉक व्हॅल्युएशनची. बट हिअर नॉट स्टॉक व्हॅल्युएशन एंट्री. कारण का बरं, कारण ऑलरेडी इथे कन्साइनीने सगळे गुड्स जे काही पाठवलेले आहेत हे सेल केलेले आहेत. आपण स्टॉक व्हॅल्युएशन कशावरती करतो, अनसोल्ड गुड्स वरती. त्यामुळे एक एंट्री इथे स्किप होईल स्टॉक व्हॅल्युएशनची. अदरवाइज बाकी जसं आपण लास्ट प्रॉब्लेम बघितला होता तसंच असेल. सो स्टार्ट करा सॉल्व करायला. एम आय ऑडिएबल ना? Yes, ma'am. Okay, so first entry, to goods sent on consignment. Good sent on consignment. अमाउंट किती येईल बघा बरं, 1,000 into 700. सो टोटल पुटअप करा, किती येईल 7 लाख.
7 lakh. ओके 7 lakh. राईट. फर्स्ट एंट्री आपली कंप्लीट झाली. सेकंड एंट्री मध्ये काय घेतो आपण, कन्सायनरने जे एक्सपेन्सेस पे केलेले आहेत हे. सो हेडिंग द्या टू कॅश ॲट बँक. टू कॅश ॲट बँक. सो डिरेक्टली कॅश ॲट बँक टोटल दिलेली आहे ना त्याने, किती आहे ती 25,000. 25. सो 25,000 तीन, हा. सो 25,000 एक्सपेन्सेस तुम्हाला वन बाय वन मेन्शन करायचे असतील तर करा, किंवा एकाच ह्याच्यामध्ये मेन्शन केला तरी चालेल. फ्रेट, देन इन्शुरन्स, अँड फॉरवर्डिंग चार्जेस. ओके. सो अमाउंट पुटअप करा. अमाउंट आहे 25,000. ओके. सो सेकंड एंट्री लक्षात आली का, जी तुम्हाला दिलेली आहे डिरेक्टली. देन थर्ड एंट्री मध्ये आपण काय घेतो, कन्सायनी एक्सपेन्सेस. ओके. सो पुटअप करा टू, कन्सायनीचं तर नाव आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. कन्सायनीचं नेम काय आहे, एच अँड सन. एच अँड सन्स अकाउंट. त्याने दोन एक्सपेन्सेस पे केलेले आहेत. फर्स्ट आहे कॅरेज इनवर्ड, डिरेक्टली आउटरला घेतलात तरी चालेल. कॅरेज इनवर्ड किती आहे, 2,500. 2,500. 500. 12,000. अँड सेकंड आहेत गोडाऊन चार्जेस, गोडाऊन एक्सपेन्सेस 30,000. पुटअप करा 30,000. सो देन नेक्स्ट एंट्री आपण करतो क्रेडिट साइडला, कन्सायनीने ज्या गुड्स सेल केलेले आहेत त्याची. तो काय मेन्शन केलेला आहे, कन्सायनीने टोटल सेलची डिरेक्टली अमाउंट दिलेली आहे. दे सोल्ड द एंटायर कन्साइनमेंट ऑन रिअलाइज्ड ₹10 lakh. सो क्रेडिटला या. बाय H and Sons account. टोटल सेलची व्हॅल्यू पुटअप करा 10 lakh. म्हणजेच कॅल्क्युलेशन कसं असेल, 1000 इंटू 1000. 700चा रेट डिसाइड केला होता, पण कन्सायनीने काय केलेला आहे, 1000 पर क्विंटलच्या रेटने सेल केला. ओके. सो एंटायर सेल वरती म्हणजेच ग्रॉस सेल वरती कन्सायनीला काय मिळालेलं आहे, 10% कमिशन. सो चार्ज करा बरं कमिशन. टू कमिशन टू H and Sons account
कमिशन 10%. सो 10% कसे चार्ज कराल 10 लाख वरती इंटू 10%. किती येईल बघा 1 लाख. Am I audible ना? Yes, Yes, ma'am. ma'am. आन्सर येत नाही Yes, ma'am. तुम्हाला फटाफट आन्सर येऊ दे. आपण कमिशन चार्ज केलं 10% ऑन ग्रॉस सेल्स. दॅट इज वाय जे 10 लाख 1 lakh. आहे त्याच्यावरती आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो आता ऑलरेडी इथे सगळा सेल जो काही क्विंटल पाठवले होते गुड्स हे सेल करून झालेले आहे. सो स्टॉक व्हॅल्युएशनची एंट्री इथे नाही येणार. अकाउंट क्लोज करा. टोटल 10 लाख आणि प्रॉफिट कन्साइनमेंटचा किती येईल बघा बरं. प्रॉफिट कॅल्क्युलेट करा किती येईल. 1,42,500. 1 लाख 1,42,500. राईट 1,42,500. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. तो आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय लर्न केलं. जर एंटायर सेल झाला असेल तर स्टॉक व्हॅल्युएशनचं कॅल्क्युलेशन नाही येत. अदरवाइज आपण जे बाकी सेम कॅल्क्युलेशन फर्स्ट एंट्री होते आपली गुड सेंड ऑन कन्साइनमेंट. सेकंड एंट्री होते कन्सायनर एक्सपेन्सेस. थर्ड एंट्री होते कन्सायनी एक्सपेन्सेस. देन सेलिंगची एंट्री अँड देन कमिशनची एंट्री अँड देन क्लोज अवर अकाउंट. ओके, होप सो तुम्हाला प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल. So now we start our problem number 3. प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये या. काय सांगितलं बघा प्रॉब्लेम नंबर 3. तर डेट वाईज एंट्री दिलेली आहे. सो तसे आपल्याला इथे पुटअप करायचे आहेत. Read problem. 15th June 2018, Tej and Company of Mumbai send on consignment 200 swing machine to Babita of Chennai with a pro forma invoice costing rupees 1,60,000. Okay. Then same date la they paid freight and insurance rupees 20,000. So 20,000 consignor expenses. Then 4th July 2018, Babita's received the goods and paid loading charges rupees 3,000 and cartage rupees 4,200. That means consignees expenses. Then 25th July 2018, Tej and Company receive a draft rupees 70,000 from Babita. जे बबिताने काय केलेलं आहे ऍडव्हान्स पे केलेली आहे ऍज अ बिल ऑफ एक्सचेंज मेथड चॉईस करून. सो ड्राफ्ट दिलेला आहे 70,000 चा. देन 10th August 2018, Babita sold the entire lot for rupees 3 lakh. सो एक्स्ट्रा अमाउंटला बबिताने काय केली गुड्स हे सेल केलेले आहे. देन शी स्पेंड रुपीज 10,000 ऍज अ सेलिंग एक्सपेन्सेस आणि कन्सायनीने सुद्धा काही एक्सपेन्सेस पे केलेले आहेत 10,000. देन 7th September 2018, she sent
account sale and draft for the balance due to Teach and Company after deducting 7.5% कमिशन. म्हणजेच कन्सायनीला किती कमिशन पे करायचं आहे? 7.5 कमिशन ऑन सेल. सो 15 September 2018 Teach and Company received the account sale and a draft. सो कन्सायनीला टोटल जी काही सेल झालेली आहे ती अमाऊंट विथ ड्राफ्ट हे मिळालेलं आहे. सो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? प्रिपेअर कन्साइनमेंट अकाउंट, कन्सायनीज अकाउंट इन द बुक्स ऑफ टीच अँड कंपनी. ओके, सो कन्सायनरच्या बुक मध्ये कन्साइनमेंट अकाउंट ड्रॉ करायचं आहे आणि कन्सायनी अकाउंट ड्रॉ करायचं आहे. सो हेडिंग द्या. आता इथे माझे कॉलम जरा ड्रॉ करायचे राहिले तर डेटचा कॉलम माझा इथे मिस आहे, तो तुम्ही ऍड करा. डेट पर्टिक्युलर रुपीज and date particular rupees. Okay, so in the books of Tej and Babita sale date particular rupees, date particular rupees. मी डेटच नाही बघितलं म्हणून माझा एक कॉलम इथे मिस झाला. स्टार्ट करूया. मी इथेच डेट ऍडजस्ट करते. ओके, फर्स्ट लाईनला डेट पुटअप करेल अँड देन एंट्री करेल. फर्स्ट एंट्री आहे 15 जून 2018. डेट मी वेगळ्या कलरने हायलाइट करेन म्हणजे तुमच्या लक्षात येईल. So first entry करा. To goods sent on consignment. पहिल्या एंट्री मध्ये सांगितलेलं आहे प्रोफॉर्मा इनवॉइसने गुड्स सेंड केलेली आहे. अमाउंट आहे त्याची 1,60,000. सो अमाउंट पुटअप करा 1,60,000. ओके, सो सेकंड डे इन द सेन्स प्रॉब्लेम मध्ये बघा सेकंड एंट्री काय दिलेली आहे. सेम डेटला पे फ्रेट अँड इन्शुरन्स रुपीज 20,000. सो कन्सायनरने 20,000 एक्सपेन्सेस पे केलेले आहेत. सो हेडिंग द्या टू कॅश ॲट बँक. सेम डेट पुटअप करा. टू कॅश ॲट बँक. Freight and insurance. एकच हेडिंग आहे ना फ्रेट अँड इन्शुरन्सचं. Yes. फ्रेट अँड इन्शुरन्स. देन अमाऊंट किती आहे बघा 20,000. 20,000. ओके, 20,000 पुटअप करा. देन कन्सायनीने किती एक्सपेन्सेस पे केले बघा बरं. प्रॉब्लेम मध्ये या
Consignee expenses. Babita received goods and paid loading charges rupees 3,000 and cartage rupees 3,000. 4,400. आणि सेलिंग एक्सपेन्सेस पण नंतर दिलेले आहेत. कुठे हा ते डेट वाईज आपण घेऊ. आधी ह्या डेट वाईज जाऊ. सो डेट किती आहे? थर्ड ट्रान्झॅक्शन 4th July 2018. To Babita. To Babita account. Babita loading charges 3,000 mention करा and cartage 4,200. लोडिंग एक्सपेन्सेस डायरेक्टली अमाउंट आउटरला केली तरी चालेल किंवा इनरला टोटल करून बाहेर मेन्शन केला तरी चालेल. 3,000 and cartage 4,200. ओके. देन आपण वन बाय वन जात आहोत ट्रान्झॅक्शन वाईज. 4th ची एंट्री कंप्लीट झाली. देन 25th July 2018 तेज अँड कंपनी रिसीव अ ड्राफ्ट. ओके. जो ड्राफ्ट रिसीव केलेला आहे त्याची एंट्री कुठे होते माहितीये? कन्साइन बबिताज अकाउंटच्या क्रेडिट साईडला होईल. सो तिकडे आपण पुटअप करू कारण आपण आता सेम टाइमला दोन्ही अकाउंट ड्रॉ केलेले आहेत. किती आहे? 70,000. सो बबिताज अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट डेट पुटअप करा आधी. डेट किती आहे? 25th ना? 25th July. आणि आता जे बबिताने कन्सा एक्सपेन्सेस पे केलेले आहेत ना ती सुद्धा अमाउंट इथे येईल. सो आधी ती एंट्री करून घ्या क्रेडिट साईडला. डेट किती होती एक्सपेन्सेस पे केलेली आताची? 4/7. 4th July 2018. By consignment. एक्सपेन्सेसची टोटल जी आहे ना ती डायरेक्टली पुटअप करा इथे. एक्सपेन्सेस बबिताने किती पे केले होते? 3,000 and 4,200. किंवा सेपरेट तुम्हाला दाखवायचे असतील तरी दाखवलं तरी चालेल. सो टोटल किती येईल बघा? 7,200. ओके. 200. नेक्स्ट आणि आता आपण ट्रान्झॅक्शन जे दाखवलेलं आहे 25th 25th जुलै 2018 ड्राफ्टचं जे असणार आहे ते पुटअप करून घ्या. So by bank
ड्राफ्ट कितीचा होता तो 70,000 ना 70,000. ओके सो चला वन बाय वन. देन ड्राफ्ट रिसीव केलेला आहे तेजन कंपनीने. देन 10th August 2018, Babita sold the entire lot rupees 3 lakh and she spent rupees 10,000 as a selling expenses. So selling च्या आधी एंट्री करून घ्या डेबिट साइडला कन्साइनमेंट अकाउंटच्या. बाय बबिताज अकाउंट डेट पुटअप करा 10th August 2018. So by Babita's account into bracket sales टोटल सेल ची व्हॅल्यू किती आहे 3 लाख पुटअप करा. ओके अँड सेम डेटला बबिताने काय केलेले आहेत एक्सपेन्सेस पे केलेले आहेत. सो बबिताज एक्सपेन्सेस कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला येतील. सो पुटअप करा अँड सेम एंट्री बबिताज अकाउंटच्या क्रेडिटला जाईल 10th August 2018. By Babita's account एक्सपेन्सेस कोणते आहेत सेलिंग एक्सपेन्सेस अमाउंट किती आहे 10,000 पुटअप करा. इज इट क्लियर ना ट्रान्झॅक्शन? Yes, ma'am. ओके सो आता ही 10,000 ची एंट्री बबिताज अकाउंटच्या क्रेडिटला जाईल बाय कन्साइनमेंट अकाउंट म्हणून. सो बबिताज अकाउंटच्या क्रेडिट साइडला या. डेट किती होती विसरले मी. 10 August. 10 August. 10th August 2018 by consignment. $10,000. तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर इथे सेलिंग एक्सपेन्सेस हेडिंग दिलं तरी चालेल म्हणजे अमाउंट कशाची आहे हे तुमच्या लक्षात राहील. ओके देन नेक्स्ट या सो नेक्स्ट 7th September 2018 she sent account sale and draft and 7.5 commission. सो कमिशन चार्ज करा बरं टोटल सेल वरती किती येईल बघा. बबिताज कमिशन हेडिंग द्या कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला. डेट किती आहे 7th September 2018. बाय बबिताज अकाउंट कमिशन. सो कमिशन कसं चार्ज करायचं आहे जो सेल असेल त्यावरती जो पर्सेंटेज दिलेला आहे तो कॅल्क्युलेट करून घ्या. सो टोटल सेल किती होता सांगा बरं 3 लाख वरती चार्ज करा इंटू 7.5%. कॅल्क्युलेट करून सांगा किती येईल कमिशन.
22,500. 22,500. 500. राईट. सो कमिशन आता आपण क्रेडिट साईडला घेणार आहोत. बबिताने रिसीव्ह केले कमिशन ना. सो बाय कमिशन, बाय कन्साइनमेंट अकाउंट, इथे कमिशन मेन्शन केला तरी चालेल. सो 22,500. ओके. अँड सेल जो बबिताने केला होता त्याची एंट्री डेबिटला येईल कन्साइनमेंट अकाउंटला. 10 ऑगस्टची ती मिस झाली थोडी, सॉरी. 10th ऑगस्ट 8, 2018. सो पुटअप करा बाय, सॉरी, टू कन्साइनमेंट. सेल जी झालेली आहे ती अमाऊंट 3 लाख. ओके. अजून कोणती एंट्री राहिलेली आहे का बघा, अदरवाइज अकाउंट क्लोज करा. झाले, सगळे एंट्री आपले करून झालेले आहे. सो चला आता अकाउंट क्लोज करा. प्रॉफिट फाइंड आउट करा किती येईल बघा. तर काही डाऊट असेल तर विचारू शकताय. फक्त आपण बबिताज अकाउंट म्हणजेच कन्साइनी अकाउंट इथे ओपन केलेलं आहे. कन्साइनी अकाउंटला एंट्री लक्षात ठेवा. डेबिट साईडला सेलची एंट्री एकच येईल आणि क्रेडिट साईडला कन्साइनीशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत त्याची एंट्री होईल. एक्सपेन्सेसशी रिलेटेड असेल काही पे केलेले आहे, कमिशनची रिलेटेड आणि ड्राफ्टशी रिलेटेड. ओके, असे 4 एंट्री आपण इथे पुटअप केलेले आहे. सो फर्स्ट अकाउंट क्लोज करा. टोटल येईल 3 लाख. बॅलन्स किती येतो बघा. प्रॉफिट फाइंड आउट करा कन्साइनमेंटचा. 18,300. 80,300. राईट. So heading द्या to profit and loss. To profit and loss account. Okay. And Babita's account. बॅलन्स ट्रान्सफर करून घ्या क्रेडिट साईडला आणि किती येतो बघा बॅलन्स. आता लास्ट एक 15 ची एंट्री दिलेली आहे ना, 15 सप्टेंबर 2018. Tej and company receive the amount account sale and draft. So total draft ची आणि बॅलन्स ची एंट्री क्रेडिट साईडला जाईल. सो ड्राफ्ट ची
ड्राफ्ट आणि हे परत त्यांनी रिसिव्ह केलेला आहे. हा फक्त ड्राफ्टची आपण इथे एंट्री केलेली आहे. सो 70,000 आणि प्लस जो बॅलन्स आलेला आहे त्याचे एकदा टोटल सांगा बरं मला किती येईल. सो बाय बँक म्हणून आपण तिथे पुटअप करणार आहोत. बाय बँक अकाउंट ही अमाऊंट सांगा मला किती आहे. ड्राफ्टची जी अमाऊंट आहे 70 आणि बॅलन्स त्याची टोटल करा आणि इथे पुटअप करा अँड देन क्लोज अकाउंट. एम आय ऑडिएबल ना. Yes. Yes, ma'am. ओके 80,300 प्लस 70,000 किती आले. $15,300. 1,15,300. 1,90,300. 1,90,000. 90,300. ओके अँड क्लोज अकाउंट 3 lakh ला अकाउंट क्लोज करो. इज इट क्लियर प्रॉब्लेम. इज इट क्लियर प्रॉब्लेम. Yes, ma'am. Yes, ma'am. अटेंडन्स फिलअप करून झालेली आहे का सगळ्यांची. अटेंडन्स फिलअप करून झालेली आहे का. Yes, Yes, ma'am. ma'am.